मुंबईतल्या तापमानात घसरण झाली, त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळालाय। पुढचा आठवडाभर कमाल तापमान 35 अंशांच्या खालीच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। मात्र आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। 41 अंशांवर तापमान गेल्यानं नागरिक हैराण होते, त्यांना काहीसा दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। सोन्याच्या दरात आजपर्यंत उच्चांकी दरवाढ झाली आहे। सोन्याचे दर 70,000च्या पार गेले आहेत आणि गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 2,000 रुपयांनी वाढ झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्यानं सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे सोन्याचे आजचे भाव हे जीएसटी सहित 70,100 रुपये प्रति तोळे इतका आहे। मुंबई मेट्रोच्या कंत्राटदारांनी मालमत्ता करापोटी पालिकेचे 375 कोटी रुपये थकवलेत। मेट्रोच्या कंत्राटदारांनी कास्टिंग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर अजून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस भरलेला नाहीये आणि त्यामुळे आता पालिकेनं 9 कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे। मुंबईपासून पुणे, नाशिक आणि शिर्डीला जाणाऱ्या कूल कॅबच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। ही दरवाढ 50 ते 200 रुपयांपर्यंत आहे। मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं याला मंजुरी दिली आहे। त्यामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवास करणाऱ्यांचा कूल कॅबचा प्रवास आता महागला आहे। मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोडला नागरिकांची चांगली पसंती मिळते। वरळी ते मरीन ड्राईव्ह अशा या कोस्टल रोडवर गेल्या 12 दिवसात 2.25 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला। इक्रापूरमध्ये एका कारवर बाभळीचं भलं मोठं झाड कोसळलं। रात्रीच्या सुमाराला ही घटना घडली। सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र कारचं मोठं नुकसान झालं। अपघातामुळे दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली।